खा ते देखा निमाले इतराचा पाड कोण नेमिले जान न चुके ते आणिले ते उसने साच देणे तयाचा प्रकार इतराचा पाड कोण नेमिले जान न चुके ते शरण एका जनार्दनी करी विनवनी सर्वाशी इतराचा पाड कोण नेमिले जान न चुके ते नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञान गंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका मनोजवं मारुत तुल्य वेगम जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजवानरायुत मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये नागेंद्र हराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकराय नमः शिवाय शरदिंदु समाकारे परब्रह्म स्वरूपिणी वासरा पीठ निलये सरस्वती नमस्तुते सिद्ध पावनाति भासती पंचानन समाना तया श्रोत्याची आचरणी जाना साष्टांग नमन करीतसो वाद्यभूषित पावन ती प्रत्येक शामरेंद्रा समान तयाची आचरणी जान साष्टांग नमन करीतसो आता गान गंधर्व देवता कोकिळ कंठस्वर अराका जी कीर्तनी वहिवासित लोका तयाची आचरणी नमनगा मज दिसतसो परम विख्यात जो जान ब्रह्मयाचा सुतू नारद जान नाम तितिक्षु तयाची आचरणी नमनगा जेने धर्म जितविलाची बळी तो संभाजी जान नवाळी कावतरला जयाची आकुळे या छत्रपतीची आचरण कमळी साष्टांग नमन करीतसो विठाला
चातुर्यार्थ कला कामिनी ते श्री शारदा विश्वमोहिनी नमिली मिया नदी दिव्य गोदा तटीचा विलासी सदा प्रिय जो सज्जना वैष्णवासी जयावर्णिता प्रेमात्यंत चित्ता नमस्कार माझा श्री गुरु एकनाथा धर्मास्ति पवित्रं धर्मशास्त्रानुरागेषु यनो सर्वस्थिता नामनिष्ठो भयव्याप्तिं जनार्दनो आपां पतिनिरसमस्वानां वायुर्वेगां स्तते वचम् अवकाश भयांबरं स्ततेयां याप्ति जनम वैष्णव जना विठाला ज्याचे आयुष्य नोहे लेखा ते देखा निमाले इतराचा पाड कोण नेमिले जाण न चुके ते प्रस्तुत प्राप्त प्रसंग निवडलेला अभंग विश्वमान्य विश्वभूषण विश्वाधिकार विश्वप्रिय शांती ब्रह्म नाद बाबा यांचा प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग माझ्या शांती ब्रह्म एकनाथ महाराजांचा आहे। या अभंगाद्वारे शांती ब्रह्म एकनाथ महाराज सांगतात ज्याचं आयुष्य आतापर्यंत कुणालाच लिहिता आलं नाही, ज्याचे आयुष्य नोहे लेखा आदा कदा एखाद्याला जर लिहिता आलं असतं तर शब्द वापरला असता रामराव सोडून वितराशी न लेखा, शाहूराव सोडून इतराशी न लेखा, गडदे मामा सोडून इतराशी न लेखा। म्हणजे जे जे लिहित होते त्याचं नाव घेतलं असतं, ज्याला लिहिता येत नाही त्याचं घेतलं नसतं। पण शंका घ्यायचं कामच नाही। नाथ बाबा म्हणले ज्याचे आयुष्य नोहे लेखा म्हणजे कोणालाच लिहिता येत नव्हतं आतापर्यंत ज्याच्या आयुष्यात। या विठाला विठाला कुणालाच आतापर्यंत लिहिता येत नाही, तेही देखा निमाले ते सुद्धा जाऊ शकतात। इतराचा पाड कोण, बाकीच्यांची काय कथा। 500 एकर वाल्यावर जर भीक मागायची वेळ आली असेल तर ज्याला जमीनच नाही त्याला तर मागावंच लागेल। हत्ती जर वड्यात वाहून जात असेल तर शेपुड्याला जावंच लागेल। पाणीच इतकं मोठं आहे ना त्याच्यात हत्ती वाहून जातोय, शेपुड्या शेपटा हलायल्यात। आम्ही काय त्याला भेटतो येडगळ काय तू, तुम्ही तर 5-25 जण एकूण एकीला गुतल्या तरी अडकून जाताल। ज्याचं आयुष्य लिहिता येत नाही ती मरू शकतात, आपलं आयुष्य मोजके। त्यातली त्यात महाराजांच्या सांगण्यानुसार कितीतरी झोपीत कितीतरी खेळण्यात ऐक काय अल्पायुष्य मानव देह
अर्ध तर गोदड्यातच गेलं. फार काही लोकांना गोदड माहित नसेल. जिहिं रुक्तम वात्सल्यां भवा तथां बाल्या भय जायते विभूषितानां सर्वेषु बाल्यानां पुनीत भयो. हजार एकरवाला जरी जन्माला तरी शास्त्री बुवा गोदड्यात राहतो लहानपणी. गोदड कशाचं होते माहितीये का? वापरलेल्या कपड्याचं गोदड. आणि लहान लेकराला बाळांना ते असते ते वापरलेले लुगडं जुनं होऊन मौसूक झाल्याच्या नंतर त्याचं बाळांत केलं जातंय. म्हणून गोदड्याविषयी इन्कार जरी एखादा करीत असेल तर असं चांगल्या निब्बर टाचाच्या बुटानं आणायचा. विठाला विठाला निद्रां भयव्याप्तीनां पट्कुलं स्तते वचम आलशां जांभाई भयं व्याप्तम् अर्धम यतोति जायते. जांभळ्या देण्यात झोपीत अर्ध गेले. सांगितलंय 100 100 100. काही काही माणसं उगाच सांगतात. आमच्या आज्याला 125 वर्ष झाले. झालता कव्हा? वड्याला पाणी आलं तेव्हा. वड्याला पाणी कव्हा आलं? बांडी कुत्री जनली तेव्हा. बांडी कुत्री कव्हा जनली? म्हशीचं शिंग मोडत. म्हणजे तारीख पतात नाही. आणि उगाच लांबी तू 125 वर्ष झाले. अरे येडपटेस का काय तू? विठाला आपल्या 100 वर्षाच्या आयुष्यात ह्या सगळ्या पचगती मध्ये बालत्व, पीडा, रोग, नाना प्रकारच्या बिमाऱ्या, व्याधी, पुन्हा खेळण्यात गेलं, आमक्यात गेलो, तमक्यात गेलो, फार मोजकं राहिलं. पण अशा काही लोकांना आयुष्य की ज्यांचं आयुष्यच लिहिता येत नाही ते सुद्धा जाऊ शकतात. इतराचा पाड कोण नेमिले जाण न चुकेते. ठरलेले चुकत नाही. पुढचा मुद्दा असा महत्वाचा दिला मालकाने. आणिले ते उसने साच. साच म्हणजे खरं. उष्ण आणलंय देणे देह तो पाचाचा आणिला उष्णा एक लागे जाचा त्यासी दे एक लागे जाचा. उष्ण आणलाय. पंचभूताचा गुण 5 लोकांकडनं उष्ण घेतलंय. आणि उष्णी वस्तू द्यावी लागते. ज्यानं उष्णी दिली नाही का त्याला पुन्हा उष्ण भेटत नाही. खाजगी व्यवहारात ताप भेटतच नाही बापू. पण कायद्याच्या चौकटीत असं म्हणतात, मला इंग्रजी कळत नाही, पण एखाद्यानं जर लोन नाही भरलं तर त्याचं काय खराब होतंय म्हणले शिबिल. बरोबर आहे शब्द? हो, शिबिल. शिबिल हे असं चुकत बघा. त्याचं शिबिल खराब होतंय म्हणजे हात देण्या घेण्याच्या लायकीचा नाही. नाही नाही नाही.
व्यवहार हा चोख असावा. आपण उष्ण घेतलंय ना द्यावंच लागल. फरक इतकाय बाकीच्या व्यवहारात पायलीभर गहू घेतले तर पायलीभरच द्यावं लागते. हो. इथं इतकीच माफी आहे. घेताना गोड घेतलंय आणि देताना थोत्तर कसनुस झाल्यावर द्यायचं. तरी पण यम घेतो ते लयच रगीले. त्याच्या इतका रगील कोणीच नाही. विठाला त्याचा प्रकार शरण एका जनार्दनी करी विनवणी सर्वाशी. नाथांनी विनवणी केली. आता विनवणी करण्याचे फार प्रकार. एखाद्याला संध्याकाळी जेवायला नाही पायलीभर गहू मागायला आलाय. पाया पडतो राव लेकरायला खाल नाही द्या ना शास्त्री बुवा. ही नोनी वेगळी. शांती ब्रह्म एकनाथ महाराजाला कुठंच वाकायची गरज नाही. चौघाईच्या खांद्यावर गेल्यावर सुतळ्या तोडून खाली येते म्हणजे यमाच्या थुत्रीत आणली. आणि पैशाच्या बाबतीत विचार केला तर राजा होते रे. सकल सौदा माझी राजा स्वामी गणनाथ माझा स्वामी गणनाथ माझा सकल सौदा माझी राजा स्वामी श्रीमंतीच्या बाबतीत नाथ महाराज राजे आहेत. थोडीशी शंका आहे आत्ताच्या राजात आणि त्या राजात. राजेशराव आत्ताच्या प्रत्येक राजांना मागावं लागते. उभं राहिल्यावर तरी मतदान. बापू खोटं आहे का माणिक भाऊ? होय राजे भाऊ. मागावं लागते. मला सांगा शांती ब्रह्म एकनाथ महाराजांना शांती ब्रह्म पदवी घेताना आज कधी बॅनर छापावं लागलं का बापू? नाही. होय आपा काय एखाद्या बांड्या भुरक्याची पदवी लागली वटकन हे द्या त्याला म्हणून काहीच नाही. प्रतिष्ठित राजा सन्मानो उचितो भयो अर्थो जायते संपन्न रमावल्लभे तत्रम चरवा जायते. काम करायला रमावल्लभ तिथं. लक्ष्मीचा पती चर्या म्हणजे काम. काम करायला त्याच्या इथं 36 वर्ष 36 वर्ष दत्त चोपदान शांती ब्रह्म नाथांच्या घरी बार्त्रिक 36 वर्ष वॉचमन होता. चौकदार म्हणजे वॉचमन. राजूभाऊ मनावर गिरगाव करायला माहित वॉचमन राहतो का? तर आयुष्यात पुन्हा यायच्या फोनवर तारीखच घेत नाही. आर मोठे ते मला वॉचमन होय म्हणलं.
विश्व ज्याच्या ताब्यात येते 36 वर्ष वॉचमन. काय व्याप्ती, किती अधिकार मोठा हो. त्याच्या नावाचं भजन करून 1000 रुपये घेणाऱ्याला म्हणा वॉचमन होतो का? अंगाव घेऊ नको बापा, मी तुला नाही म्हणायला, आहे का नाही? कशाला कोणाचं इचकायचं? एवढी व्याप्ती असताना विनवणी. बरं, आपली विनवणी केली समाजाची, याच्यात किती धड माणसं आहेत मला सांगा बरं. 10-5% लोकायला बुट हरपलेली कळत नाही, एकच बूट घालून घरी येतो. त्याची पण विनवणी ना भंगात. नाथ महाराज म्हणले का मी चांगल्याची विनवणी करायलो, हलकटायची पुन्हा विनवणी केली. शरण एका जनार्दनी करी विनवणी सर्वाशी. विनंती करतो बापो, एक दिवशी यम खपका हाणून घेऊन जाते. हा साधा सोपा सरळ अभंगाचा अर्थ. झालं कीर्तन विठ्ठला. वैकुंठवासी स्वर्गीय कैलासवासी अण्णाभाऊ रामभाऊ गीते हे विश्वात्म्यात विलीन झाले. त्यांच्या प्रथम वर्ष श्राद्धानिमित्त आजचं कीर्तनाचं, नामस्मरणाचं, भजनाचं आयोजन आदरणीय लक्ष्मणराव अण्णाभाऊ, राजभाऊ अण्णाभाऊ, दौलत अण्णाभाऊ, सुधाकर अण्णाभाऊ, भाऊसाहेब अण्णाभाऊ, सिद्धेश्वर अण्णाभाऊ गीते, 6 मुलं या चिरंजीवांनी, ज्यांनी आपल्याला विश्व दाखवलं, अशा पित्याने या विश्वात जगण्याचे आपल्याला डोस दिले, धडे दिले. त्या पित्याचं स्मरण, त्या पित्याची आठवण. देवाच्याही पलीकडचा देव असतो ज्याचा त्याचा बाप. जगातल्या सर्व दैवी शक्तीच्या पलीकडची शक्ती असते आपण ज्याच्या पोटी जन्माला आलो ते मायबाप. त्याच्यासाठी शास्त्र आहे, माय बापे करणाऱ्याला कुठल्या तीर्थाला जायची गरज नाही. याच्या करता माय बापे केवळ काशी किंवा सकल तीर्था जे का जाण. हे काय गांजा फुकेची वाक्य आहेत का काय? अधिकाऱ्यांची वाक्य आहेत ना, मोठ्या माणसांची वाक्य आहेत. आणि ज्यांनी जन्म दिलाय अशा महान आदर्श संपन्न पित्याचं पुण्यस्मरण कुटुंबियांनी केलं. त्या 6 बांधवांना धन्यवाद. तारीख मला वाटते 10 महिने झालं का घेतली होती. 10 महिन्यापूर्वी तारीख घेतली ना 80 बाऱ्या फोन आले असते ना राजभाऊचे. हो, हजरही आहेत, बरीच मंडळी आप्पा आहेत, माणिक भाऊ आहेत, आमचे शास्त्री बाबा आहेत, राजभाऊ भाऊ, आमचे कित्ते साहेब सुद्धा आहेत, बेलंबेकर, सगळी ज्येष्ठ श्रेष्ठ अण्णा आदी करून हे सगळे बाळू. पंचक्रोशीतली गोड या कुटुंबियावर प्रेम करणारी. याच्या पलीकडे सांगायचं म्हणजे ज्ञानोबराय तुकोबरायच्या नामावर श्रद्धा ठेवणारी सर्व तुम्ही भक्तगण आणि रथी महारथी कोकिळ स्वर असणारे, कोकिळ कंठी असणारे विद्वान गुणीजन मंडळी सर्वांना प्रणाम. मृदंगाचार्य महाराज त्यांनाही प्रणाम. चला, ज्याचे आयुष्य नव्हे लेखा तेही देखा निमाले. सौभरी नावाचे साधू होते, महान महात्मा, ज्याच्या महानतेची
व्याख्या करत असताना उपमा कशाचीच देता येत नाही, त्याला महात्मा म्हणतात. आपल्या व्याख्या आता एवढी बोल यांना येत असतील, एवढे बाळू महाराजाला अभंग येत असतील, एवढे यांना स्वर येत असतील, इतके राग राग येत असतील. राग म्हणजे कोणाला हाणणं नाही, हो ते गाणं वगैरे काय येत असेल ज्याची आपल्याला उपमा आहे, सीमा आहे, मर्यादा आहे. पण ज्यांच्या महानतेची सीमा, ज्यांच्या महानतेचं वर्णन, ज्यांच्या महानतेची व्याप्ती, ज्यांच्या महानतेचं टोक शास्त्री बुवा करता येत नाही, असे महात्मा सौभरी नावाचे साधू, ज्याचे आयुष्य नोहे लेखा, ते सुद्धा जाते. 60,000 वर्ष पाण्यात तपश्चर्या केली सौभरी नावाच्या महात्म्यानं. 60,000 वर्ष. एका यडगळानं मला फोन करून विचारलं, तितकं आयुष्य होतं का त्याला? मी म्हणलं मी का त्याचा चुलता होतो, का त्याच्या भावकीतला होतो, मला काय माहिती सुंबळ्या, मी वाचून सांगायलो नालाय का? कोणी लिहिलं? मी म्हणलं तू ह्या आज्यानं नाही माह्या नाही. शास्त्र लिहिणारे अधिकारी माणसं आहेत ना, ते काय गोट्या खेळणार आहेत का? इथं बसलेल्या कितीतरी माणसांना स्वतःची जन्मतारीख सांगता येत नाही, इथं बसून सांगतो. जे वाढदिवस करते त्याला पक्क माहित. कोण केले या म्हाताऱ्याचे वाढदिवस सांगावर यायला काय माहिती. कोणी म्हणतंय मी 72च्या दुष्काळात चेडीवर होतो, हो काही काही असंच सांगणार. काय त्यांना माहिती, काय सांगता येणार मागच्या मायमावल्यांना? ही आपली परिस्थिती, ही आपली. तर मग 60,000 वर्षापूर्वीचा इतिहास लिहिणारा अधिकारी काय गोट्या खेळणार असेल? आणि संतांचं वाक्य आहे ना, तुझा आमच्यावर विश्वास नसेल, पाहावे पुराणी विश्वास जमणी काम करतो, त्या संप्रदायातल्या योग्यांनी, तप्यांनी, नामधारकांनी, महात्म्यांनी सांगितलंय आमच्यावर विश्वास नसेल तर पुराण पाय.
काय काय लय उशिरा कळालं. आपल्या पदर शिवानी नाहीये. हा पुराण सांगते 60,000 वर्षाची तपश्चर्या बरं. पण 60,000 वर्ष झाल्यावर बापू एक मासान माशी संसार करू लागले. शास्त्री बुवा मीनानाम संगेषु एनम कामा भयम व्याप्तिम प्रसुतम कालवयजान अपत्यानाम फलयो. आमची ही व्याप्ती वाढावी, माशांची सुद्धा संख्या वाढावी म्हणून संसार माशाचा आणि माशीचा पाण्यात. ते गानंदाचे झटे कामे उदरा रिक्ते शुनिटे जठरानला तृप्सा वशेषु किमं चिंता शुधायम. काम वासना माणसाच्या अंतःकरणात दाटली की भूक संपलीच, विचारच करीत नाही भुकीचा. त्या माशीचा आनंद सौभरी नावाच्या साधूने 60 वर्ष पाण्यात तपश्चर्या केल्यावर पाहिला. किती टोकाल तपश्चर्या गेली. आणि पतीचं पत्नीवरचं प्रेम बर, ती माय माणूस तरी होतं का ते मासा आहे मासा बाळू. काय प्रेम काय प्रेम. हे प्रेम पाहून सौभरीच्या अंतःकरणात इच्छा झाली आपण लग्न करावं. हो चांगल्या चांगल्याचे भाताहून दूरनं निष्ठलेत बापू. हो एक जण म्हणला आपण त्याच्यातच नाही मुकाड्यावर फोकण्या इठाला. 60,000 वर्ष तो 2-3 महिन्यापासून हरिपाठ करणारा म्हणला मोकार लोक झाले. अरे तू या मोकारपणाचा कळश एका पोथीत बसायचा नाही. तू 1.5 महिन्यापासून हरिपाठ करायला तर इचके नाकान वांगे सुली तू आहे. 60,000 वर्षाची बहुनाडी एले शहाणे, 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 बहुनाडी एले शहाणे. म्हणताना सगळ्यांनी टाळ वाजीचा, कारण टाळ काय वरण प्याल नसते, कारण यायला सुधरत नाही ना, हाय का नाही, मेळ लागत नसतो, वाजवायचे असते, हाय का नाही. चांगले चांगले शहाणपणाच्या टोकाला गेलेले आदळले तर आपल्या घागरीत नेमकं थेंब थेंब पाणी पडले. इतर फजिती कोण नेणे, कोण नेणे, इतर फजिती कोण काय बाकीची कथा. मला लग्न करावं असं वाटतंय, पण शंका एका गोष्टीची, 60,000 वर्ष तपश्चर्या. भरत बुवा वय काय असेल, 60,000 वर्ष ते आणि मागची 20 वर्ष धरा, कारण झाल्या झाल्या तर कसं तपाल बसल वय म्हणतो. म्हणजे 60,000 20 वर्ष त्या माणसाचं वय.
बापू तवा लग्न करा वाटलं. कसं पोरगी देईन कोणी. किती चक्र हातात काळाचं. आर्धो मात्रेण पुण्यानाम ओखदम ब्रह्मासनिधयो दातृत्वं संकल्पेषु नाम तारुण्यम भयो प्राप्त्यस्तु. अर्ध मात्र म्हणजे 30,000 वर्षाचं पुण्य ब्रह्मदेवाच्या वटीत टाकलं. विधातां सत्यम वासं चतुरानना त्वमध्यायते नाम पुण्यफलद्रुपानां तमसंगं करिष्यते. समर्पित केलं. चाल मला तारुण्य देऊन टाक. ब्रह्मदेव 8 डोळ्यानं रडत होत. हो तोंड 4 न ब्रह्मदेवाला. तुम्ही म्हणा बोलायला तुला बलिले वाजवायला मला बलिले काऊन ताण द्यायला मला तू असं म्हणणं खालून. हो ना मी का तू बांध कोरला का म्हण तू मला ताण. तोंड 4 म्हणजे डोळे 8. आश्चर्याचं पाणी येत होतं. देऊन टाकलं बापू तारुण्य म्हाताऱ्याला. तारुण्य आल्याच्या नंतर मुली द्यायला प्रत्येक जण तयार झालं. पुराण असं सांगते की बरेच त्या काळातले राजे महाराजे त्याला मुलगी देऊ लागले. पण ते म्हणलं आपलं एका मुलीवर समाधान नाही. मग 50 राजाच्या 50 केल्या तर प्रत्येकीचं मनोगती एकम संस्कारे विभिन्नम कुल उत्पत्ती विभिन्नम संस्कारेषु ममम नैवम भयम पचन्ते. 50 राजांच्या मुली केल्यावर 50 जणींचे 50 संस्कार आपल्या संसाराला पोषक ठरणार नाहीत. म्हणून मानधाता नावाच्या राजाला 50 मुली होत्या. हो वाचीच्या घरी गेल्यावर मानधाता नावाच्या राजाला 50 मुली 50. आणि या 50 मुली सोबत सौभरी नावाच्या महात्मा तारुण्यात आला. 60,000 वर्षाचं वय. राजे भाऊ 20 वर्षाच झालं पोरग मात्र. लावलं लग्न. काय प्रपंच. आणि तो प्रपंच केल्याच्या नंतर कळालं हलकट मासा होता. हो नालायक मासा होता. रकील मासा होता. बिनाकली मासा होता. या मूर्ख माशाच्या संसाराला पाहून मी संसारात पडलो. फलकट तो संसार मूर्ख म्हणे मासा. फलकट संसाराच्या नादी लागलोय माशाच पाहून. पुन्हा म्हातारपण येऊ लागलं ना. राहिलेल्या 30,000 वर्षाच्या पुण्याईनं ब्रह्मदेवाला सांगितलं माझ्या 50 बायकातली एक बी म्हातारी करशील तर माझ्याशी गाठ आहे. पठ्ठ्याशी गाठ आहे म्हणले. 4ला 4 मुंडके उडीन. ताकद होती नि या लोकांत. हो देव 2च व्यक्तीला भेटे. एक निष्ठावंत वारकऱ्याला. निष्ठी करणाऱ्या सोंबळ्याला नाही. आणि निष्ठावंत पतिव्रतेला. तो का म्हणे
याला भेद दे ते बाकी नाही कोणाला भेद दे हे बारक्या सुरू केलं तर काही विषय नाही एक जणांना आपल्यासारखा गुंडच कोण नाही आणि काय चोरी तू म्हणला टाटर वायरन पैपन हेच चोरी तू म्हणला दुसरं काहीच नाही अरे यडगाळा जगातल्या एक नंबरच्या गुंड रावणाला ज्यानं आपटू आपटू हाणलंय तर तू काय रे गुंड्या विठाला विठाला एकही पत्नी म्हातारी होत नाही भरत तारुण्य सौभरी भार्या नाम जायतो तरुणाम शाखा प्रसन्नस्तु झाड सौभरी नावाच्या महात्म्याच्या 50 पत्न्या वनातून चलत असताना झाडाच्या फांद्या प्रसन्न वायुर सुवेग प्रसन्न यो वारो प्रसन्न शास्त्री बुवा इतकी शक्ती जगायलाच कटाळल्या शेवटच्या मुरडानाल माणूस उभा हाणते आहोत असं द्या 30,000 वर्षाच्या पुण्यात तारुण्य घेतलं वाक्य नीट लक्षात ठेवा ज्याचे आयुष्य नाही लखा 30,000 वर्षाच्या तपश्चर्याच्या पुण्यात बायकाला तारुण्य ठेवलं म्हातारी करायचीच नाही बायको आता बायका 20 वर्षाच्या 20 वर्षालाच राहिल्या याच्या इकून गालात म्हाताऱ्याच्या 8 भर दाणे बसू लागले आणि इकून 8 भर हो 32शी गेली नदीला हा काय बोलता येईल आणि मग काळ जवळ आला काळ जवळ आला जन्मचित मर्यादो भयप्तित कालायाम निष्पन्नस्तते वचम यमाग्रो कालदंडेषु जायतम दक्षिणाधिपतये दक्षिणाधिपती म्हणजे यमाचे बोलावून आले तुम्हाला चला उचला गोठुड 50 मंदहतारावाच्या राजाच्या कन्या 50 वंचना करू लागल्या ममं ललाटं प्रपटनेषु कुंकुमं जायते न क्रिया वैधवेन तारुण्येषु विटंबनो जगत्रयो तारुण्यात विधवा जगात विटंबन आहे यमराज विनंती आहे मालकाल नेऊ नका म्हातार ब्रह्मदेवाकडे गेलं छातीत टोकून म्हणलं होतं माय एखादी पत्नी जर म्हातारी केलीस ना तर मायाशी गाठ आहे म्हणे हो 9 श्लोक आले मुंडानां भय सकल स्थिति सत्यं वसन्ति वासायं निषद भयातति मखजाय निषद भयातति मखजाय गतिरन सदयति संगजना
10-15 दिवस बघा पाऊस सारखा असावा आणि वापसा नसावा. बैल रानातून सोडले की पाठीवर शेपटी टाकीत. 1.5 वर्ष झालं वापसात नाही ना. विठ्ठला नाही तर सकाळचं कीर्तन असावं, दुपारचं असावं आणि पुन्हा संध्याकाळचं 3ऱ्या कीर्तनाला बाबा घडी पाहन राव. वापसा नाही 1.5 वर्षाची काय थान नाही. मांडवेकर ब्रह्मदेवाला यति मुंडानाम गत्वा निषदो विधाता सत्यम वा सस्तते हो ममश्वर्यानाम भयव. पठ्याचं आयुष्य तपाच मी नाही बरोबर सौभरी. एक जणांनी सांगितलं सौभरी नावाचे साधक करी नाही म्हण मथार रोगिलो. पुण्य संपल्या बाबू काय किंमत. एका माणसाची 5 कोटी बँकेत. राजेशराव मॅनेजर उठलं कॅशियर उठलं आणि मधले शिपाई तर पटापटाच करू लागली. खुर्ची कोणती देऊ कोणती देऊ कोणती देऊ काय देऊ. 10-5 वर्षाला ते बँकेत गेल्यावर मॅनेजर खाली पाहू लागलं, कॅशियर कॉम्प्युटर इचकू लागलं आणि चपराशी मुद्दाम बाहेर गेले. आणि आता सगळ्या बँकेतल्या खुर्च्या उरफाट्या ठुल्यात माणसाने बसून म्हणून त्याची थोत्र भितडाकड. खुर्च्या आडव्या आणि मग हात घालायचा आणि पैसे घ्यायचे. हे म्हणला 10 वर्षापूर्वी सगळे पुढं पुढं करीत होते, आता एकही बोल ना. पेनल्टी लागून खातं 0 झालं. कोणी विचारायले 30,000 वर्षाच्या पुण्याईनं तारुण्य घेतलं. 30,000 वर्षाच्या पुण्याईनं पत्न्या अजरामर म्हणजे कायमस्वरूपी तारुण्यात ठेवल्या. आता पुण्य नाही भाऊ. पुण्याक्षय अधोगती जव पुण्याची पावटी सरे माघारे सोयाबीन कापायला. अमरपुरीमध्ये राहणारे फुगीर पुण्य संपलं की खाली येते. पुण्यक्षय अधोगती. पुण्याच्या बळावर ब्रह्मदेवाला रट्टे देत होतं शाब्दिक. आले म्हणे अरे आहेत ना ब्रह्मदेव घरी. आपल्याला कळत बुटावून. बाजाराच्या दिवशी पैसे मागायला एक जण रोजदार गेला. घरी येत का दादा. काकी म्हणल्या ते आताच परळील गेलेत. त्याचे बुट घरीच येत ना. ते माया चपला घालून गेले. म्हणजे रोजदाराला कळालं दादाचा बूट घरी येते आरती दादा घरी येत. तर सौभरीला कळालं ब्रह्मदेव घरी कशाहून. हंस तिथंच होता. आरुडो चतुराननो हंसारुडे शुप्रभयो आरुडास्मन सकल स्थितेशो दातृत्वम गेय भया. तिथं हंस त्या आरती विधाता घरी आहे. हंसाची विनंती केली. ते म्हणलं आमच्या मालकाला खराब बोलत होतं. याला काय मोजायचं. हंसाने त्याच्याकडे शेपटीन तोंड केलं भितडाकडे. बोलो ना हंस. दार ठोठावलं. द्वारेषु सौभरीं तिष्ठतम सतत त्या दारात तिष्ठते. नाईला जाणं दार उघड. ब्रह्मदेवाची भेट झाली. निघावं लागतंय मला. यमाचं बोलावणं आलंय पण माझ्या धर्मपत्न्या नको म्हणतात तारुण्यात वैधव्य. मग एक साधू भेटला. ब्रह्मदेवान संकट दूर नाही केलं बापू. एक साधू भेटला पण राव द्या त्या साधूचं नाव. तुम्ही घरी गेल्यावर पाहणं का सगळं गुत्त मॅच घेतलंय.
किती लॉकडाऊन द्यायला आहे का नाही, याच्यात वाचायचं ना लोकांचं इचकिल्यापेक्षा. हो, त्या साधूनं सांगितलं यांना जर यांचं तारुण्य संपून मोक्ष पदाला जायचं असेल तर भजन करा. आणि मग भजन केलं बद्रिका आश्रमाच्या ठिकाणी. तिथल्या भजनात काय ताकद ते पुन्हा एक पुढे प्रसंग सांगतो पुढे. आणि मग हे भजन वाढल्याच्या नंतर यमाला आमंत्रित करीत होता. तर यमानं सांगितलं आता नाही. प्रतिपात्यव्रतो धर्मस्थितो नंदोर जायते न क्रिया. पत्नीनं केलेला परमार्थ पतीला तिळ मात्र भेटत नाही, पण पत्नीनं केलेल्या परमार्थाच्या बळावर यमाची टप्पर नाही. काय दक्षिणाधिपत्य. जाऊ द्या आपल्या याच्यातच सांगतो मराठीत कशाला. दक्षिणाधिपत्यो सर्वानाम आरूढेषि मैशियानाम पातिव्रता धर्मस्थितेयो अंबरम चिरे शुभयम. दक्षिणेचा राजा यम, ज्याची पत्नीची पुरुषा स्त्रीत्वाची ताकद, धर्मशिलाची ताकद, आचरणाची ताकद, तिच्या न्यायवर्तनाची ताकद ही इतकी तोखाला गेल्याच्या नंतर देव सुद्धा भेटतो. हो, उरंदीचं पुण्य इतकं वाढलं होतं, इतकं वाढलं होतं, इतकं वाढलं होतं. तिचं पुण्य संपिण्यासाठी पंढरपुरातल्या मालकाला सुद्धा दलाली करावं लागली. विठाला विठाला भगवान विष्णू परमात्म्याला माकडाचं साह्य घ्यावं लागलं. तिचं चारित्र्य भंग करावं लागला. तेव्हा तिच्या पतीचं नाव सांगता येईल कोणा. क्या बात आहे, वा. अर्धा घंटा कीर्तन आगाव. विठाला विठाला अंको भय जायते न वृंदेषु याम पवित्रयो शिलो चारित्र्य भगनानां विष्णवे नखंतजम. तिचं चारित्र्य भंग केलं. चारित्र्या जायते वृंदेषु जालिंदर गत्वां भयो यमाग्रो रक्तांबर स्थितो मतित भयानति संग सुदेशु कालत्र भयन चुंद विना विन्मक भयतति सकल सुदेशु कालत्रयो सकल सुदेशु असुर भयजन सकल सुदेशु दक्षिण पतयन संग सदा दक्षिण पतयन संग सदा दक्षिण पतयन संग सदा. क्या बात है. आणि मग दक्षिणेच्या मालकानं यमानं जालिंदराला बेलंबेकर मारलं. रक्तान माखलेले कपडे तिच्या पुढे आणून ठेवले. जीवन खराब केलं श्री देवा. पंढरपुरातल्या मालका विष्णूचाच अवतार होता. पंढरपुरातल्या मालका मग जीवन खराब केलंस. लक्षात ठेव मालका, तो दगड होईल. तर पंढरपुरातला मालक दगड होऊन पडला गंडकी नावाच्या गंगेत. हो, त्याच गंडकीच्या दगडाला शाळीग्राम म्हणतात. आणि त्या उरंदेन सांगितलं मी इतकी पवित्र होती पण तो बाटीलच. मी इतकी पवित्र आहे पण मला तो बाटीलच शास्त्री बुवा ती देवाल म्हणले लक्षात ठेव माय शापान दगड होशील आणि तुला चारा महाज भेटन. तिच्या जाग्यावर तुळस उगली. शाळीग्राम नावाचा देव तुळशीच्या पानाशिवाय काय खात नाही. शास्त्र आहे त्याच्या पाठीमाग. शालिग्राम कोणी पूजायचा, त्याचं काय तादात्म्य, त्याची कशी पूजा करावी आपल्याला काय नाही, काहीच नाही. बेली खाली महादेव मानला वा, अभिषेक दुसऱ्यानंच केला. चार पायावाल्यानं त्याला का दरुज आहे का त्याला काय काहीच मिळ नसते. ही आमच्या आजोबाची समाधी. आन्सरभाईला मळई इकली, रानाच नाव मळई. आन्सरभाईनं जे शिवीने याच्या आज्याची समाधी पालती केली. हो, इतका जोर आपल्या लोकांना आगाव. विठाला विठाला आपल्या मुद्द्यावर पतिव्रतेची ताकद. सौभरी नावाच्या साधूच्या मानधाता नावाच्या राजाच्या कन्या सौभरीच्या 50 पत्न्या साधना केली. साधनेनं स्वतःच जीवन
मोक्ष मार्गाला संपून टाकलं. आता यम सौभरीला नेत नाही. यमाला विचारलं किती दिवस पचनतो. मम इच्छा मरणेषु. तर यमान सांगितलं इच्छा मरणी तुम्ही. द्वापार युगात एकच इच्छा मरणी झालाय, त्याचं नाव होतं फक्त भीष्माचार्य. बाकीच्या टपऱ्याला इच्छा मरणी पदवी नसती. अद्याप नाही. मग मी अमर आहे का. यमान सांगितलं ते आम्ही सांगायला रिकामे नाहीत. आम्ही कसं सांगावं तुम्हाला अमर आहेत म्हणून. मग नेतो कधी. तुमच्या आयुष्याची गणना विधात्याला विचारून या. ते तर नीट बोलत न म्हणले. बँकेत पैसेच नाही कसा मॅनेजर तुला उड्रा लिहू देईन. पुण्य लागन याला मोठ्या लोकायला बोलायला पुण्य लागतंय. कोण्या क्षेत्रात जा लायकी लागत असते आहे का नाही. ज्यानं पाणी न टाकता पिली ते म्हणलं मला चाल म्हणायची. एडगळेस का काय तू. तुला कशी म्हणता येईल चाल. आणि तरी तुला म्हणू देत असतील तर ज्यानं म्हणू दिले त्याच्या इशिक पिढ्या नरकाला जात्या. विठाला एकही सांगत नव्हतं माणिक भाऊ आयुष्य. सौभरीम साधवेचन कृतार्थम जनहिताय च. पुन्हा तपाल बसलं आणि तपाला बसल्याच्या नंतर मग प्राप्ती झाली. काय पाहिजे आता आयुष्य संपू द्या, इतकंच द्या. आयुष्य संपलत नव्हतं विलंबीकर. पण तपाची जोर इतका वाढा तर विधात्याला सांगितलं माल घेऊन जा. तर ब्रह्मदेवानं सांगितलं माल नेण्याची काय ताकद आहे. यमधर्माकडे जा. कालदंड यमधर्म हे सगळे एकत्रित आले. यमधर्माची धर्मपत्नी आली. स्वर्गातनं 50 पत्न्या पाहत होत्या मालक या म्हणून. या आम्ही वैकुंठ मोक्ष मार्गाला गेलो. सगळ्याच्या विनंतीनुसार नेलं. दृष्टांत संपला. ज्याच्या बाकीच्यांच्या बकदालभ्यांचं किती, ऋषुद्धींचं किती. आयुष्याची मर्यादा पुराणात अभंगात काही पुराव्यात आलेली. पण सौभरीच्या आयुष्याची मर्यादाच नाही. पण त्या सौभरीला सुद्धा जावं लागले. त्यालाच अभंगाचं पहिलं कीर्तन करायचं. 2:30 वाजले. एकला सुरू झालं ना. माणिक भाऊ काय असं कोण चाक्कावून हात केला पुन्हा वाढवा म्हणून. विठ्ठला विठ्ठला मुद्दा मांडतो 10 मिनिटाचा. जात जाईन कार्यक्रमाला एक सोडीनं एक. हो सकाळी बी म्हणला गव्हाणला एक चाल म्हणू का. आरम्यानला एक घेणार रे. दमधर म्हणला जरशी. हो एकाची ज्वारी पाडायला, एकाची बांधायला, एकाची वळही रचायला दमधर. हो मला कधी मधी याचं तर रोजच
आयुष्य खूप असणाऱ्या माणसांना सुद्धा बापू जावं लागते. किती मोठ्या माणसाला तुझ्या गावात एक पुरावा द्यायला रामनवमीच्या दिवशी एक महात्मा आंघोळ करू लागला. शेवटचा पुरावा होता. आणि एक समाधी दिसतोय झोपीत. एकच नाव सांगतो. स्नान करत होते ते चवन होते. चवन चवन महात्मा अधिकारी महात्मा तपाच्या भक्तीच्या बळावर अश्विनी कुमार प्रसन्न करून तारुण्य मागणारे कितीतरी लोक पुराणात सापडतील. पण स्वतःच्या विद्वत्तेच्या बळावर मथाऱ्याचं तारुण्य करण्याची ताकद या विश्वात एकाच व्यक्तीला होती. त्याचं नाव चवन. म्हणून तर एक चवनप्रास खाव असं म्हणते. खपक्या दाढीवालं म्हाताऱ्याचं चित्र असते त्याच्यावर. हे चवनप्रास खाव. सोना चांदी चवनप्रास. म्या खाल्ला बी लय मठाना अंगाला बी लावला तरी केस पांढरे वात लागले. अरे म्हणलं ते चवनप्रास नाही ते चवनांचा चवनप्रास. हे अशाच धंदेवाल्यानं चवनप्रास केला. त्या चवन नावाच्या मुनीला एका राक्षसानं पकडलं. एक जण म्हणला महाराज एवढ्या मोठ्या अधिकाऱ्याला राक्षस कसा पकडील. मी म्हणलं चांगल्याला मोकारीत धरीत असतील. तुम्ही कधी बी लक्षात घ्या. हो याच्या मागचा इतिहास याच्या पुढेही होणारा इतिहास बघा. चांगल्या माणसाला बेजार मोकारीच करतील. हो ठाकत चांगलं कशाला कोणाला वाईट म्हणे आत्यात नाही म्हणू शकत. पकडलं त्या राक्षसानं. आता मथार कुठं राहतोय. इतके काय असं मंदिरात बिड्या फुकणारं मथार होतं का कुठं थुकणारं होतं तंबाखू कोणते चवन या सामान्य होतं का. या चवन नावाच्या मुनीचे सुकन्या नावाच्या पोरीने डोळे फोडले होते. भागवतात प्रसंग गोड प्रसंग वाचवा घरी गेल्यावर देव तुमचं चांगलं करीन. वाची जा. काय होतं माहितीये का आम्ही सांगितलेलं किती खरं आहे ते घरी गेल्यावर पटत आहे. नाही तर आम्ही सांगतो ते हो हो बाळू महाराज म्हणे वाची जाण घरी गेल्यावर. डोळे फोडे मथार म्हणलं पाणी द्या हातावर पाणी. असं लांब होतं बघा सांगितल्यावर मोजकं पटकन यायला पाहिजे. येतच नाही बस स्टँड लवकर. पाणी द्या म्हणे हातावर. आणि बाप पुढं उभा. बाबा कशाला पाणी पाहिजे. ज्याने कोणी माझे डोळे फोडे त्याला शाप द्यायचा आहे. कुलत्रयोदश भवा. मागच्या 13 पिढ्या आणि पुढच्या 13 पिढ्या नरखाल जावं आणि हायत त्या जळून जावं. अख्खा वाडा जळाला असता. म्हाताऱ्याचा शाप म्हणजे तपश्चर्याची ताकद. कमलंडू कुठे सांगितलं नाही राजा. काय शाप द्यायचा आहे. काय माझे डोळे फोडे. लाडपणाच्या नादात तारुण्य होतं. वारुळात 2 काड्या घातल्या. तपाला बसलेले चवन डोळे फुटले. कसं जगायचं. राजाने सांगितलं मी सेवा करतो. चवनांनी सांगितलं जनतेची सेवा करायचं तो काम आहे. हो एखादा मंत्री जर 24 तास भजन करीत असेल तर त्याला पुण्य लागल का पाप लागल. पण माझं असं मत आहे त्यानं जनतेचं काम करणंच पुण्य लागल. आणि तुला भजनच करायचं तर राजीनामा दिन सुंबळ्या विठाला विठाला. लय लोकायला 2-2 डगरी हात टेकायचा नाद. पण शास्त्र म्हणतं इदच नास्ती परण लभ्यते. 2-2 बरगड्यावर हात देणारायचं कोणत्याच साधत नाही. होया अपघात शरीराचा. होया अपघात शरीराचा. म्हणे त्याशी दोहीकडे धक्का. म्हणे त्याशी दोहीकडे धक्का. म्हणे त्याशी दोहीकडे भगवती तो नरका माती पडे. भगवती तो नरका
पटकन उपरणं तुम्हाला कॉफ्या करायला तुम्ही नाही का. कशात पडे म्हणले शेवटी. शास्त्र काय सांगते, कपाळावर कुंकू असल्या बाईनं मालकाची सेवा करायची. मालकाला म्हणली माय कायाच्या पोटात बरम्या नांदायला गो उजळडोकीच भाकरी मागत. आणि महाराजाला दूध घेऊन गेली पहाटच 4ला. हे तुला कोणत्या नरकात टाका यमाला सुद्धा सुधारायचं नाही. तिचं काय काम आहे. व्रतारेवं यतो प्राणेश्वरी पूजतो हृदय भवा दैवं हिताय च पंचाननं तथा. म्हणजे शंकर, तू ज्याच्या नावानं कुंकू लावतेस तो तुझा प्रत्यक्ष शंकर आहे. म्हणून तर नदीला गेल्या वाळूचा महादेव करतात. तो महादेव शंकर नाही, मालकाचाच महादेव. त्याचं काम ते. उदाहरणार्थ भजन करणारा लढाईल पाठीला, गवम हत्या समस्थितेषु प्राणिहिंसा भयस्त्यतोः यतं कृकुटानां सर्वहिंसानां यतं शस्त्रस्ततेव च. आणि ते इकडे बोलिलं चंदनं च महत्पुण्यं पवित्र पापनाशनः. हे इकडे जमतोय पूजाला. आणि यायच्या हातात तलवारी दिल्यावर हे काय तुम्ही झाला आम्ही अशोभ राहतो. आपल्या तलवारी कोणत्या पाहिजे. अभंगाच्या. आपल्या तलवारी कोण कशान भाता भरला पाहिजे. आपला भाता भरा हरी राम वाणी, राम वाणी, भाता भरा हरी राम वाणी, भरा हरी राम वाणी, भरा हरी राम वाणी. मन काळ हन तोंडावरी, तुका मन काळ हन तोंडावरी, भरा हरी राम वाणी, राम वाणी, भाता भरा हरी राम आपलं शस्त्र हरिनामाचं आहे. आपला भाता हरिनामानं भरायचा आणि नामस्मरणाच्या ताकदीवर जगाला खाणाऱ्या काळाच्या थोथरीत आणायचं ते आपलं काम आहे. राजानं प्रजेची सेवा करायची. कोण सांगते. च्यवन नावाचे मुनी राजाला सांगतात, राजा मी आंधळा के झालोय आणि तू मला हात धरून सर्वत्र फिरवशील, पण तुझी प्रजा जिकडं तिकडं फिरन आणि प्रजा जर जिकडं तिकडं सैराट फिरत असेल तर याचं पाप तुझ्या डोक्यावर बसन. आणि तुला मी माझ्या सानिध्यात ठेवलंय याचं पाप अर्ध पापो भया मम मात्रेषु शिरसहा. माझ्या डोक्यावर पडन ना ते पाप. मूर्खाला संगत होणाऱ्या माणसाला हा शहाणा जरी असेल तरी मूर्खाचं पाप त्याच्या बोखंडीवर पडत असते. म्हणून तू माझी सेवा करायची नाही. एक पत्नी आली राजाची. काय नाव होतं पुराण भागवत पा लक्षात येईल त्या राजाचं. त्या राजाच्या धर्मपत्नीनं सांगितलं वार्धक्य व्हा चतुराश्रमोस्ततेवचा. चौथा आश्रम सुरू झालाय. प्रपंचात काही काम नाही. आता मी तुमची सेवा करते. मूर्ख आहे म्हणे तू. तो पती जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत तू पतीची सेवा करायची. तू माई काय सेवा करते. मग आमची सेवा कोण करेल. कोण तुमची सेवा करेल. ज्यानं डोळे फोडे ते. राजाच्या पोरीन फोडे होते. 85-90 वर्षाचं वय आणि तारुण्य दशेतली देवांगणी सारखी पोरगी. पोरीन सांगितलं मी सेवा करते. मी ज्याचे आयुष्य नव्हे का शेवटचा पुरा. किती अधिकार. तिला सांगितलं का ग मी साधू आहे. तू माझी सेवा करावी. लोक मला हसतेन. पाणी ग्रहणम स्ततेवच. मी तुमच्या सोबत पाणी ग्रहण करते याचा अर्थ मी तुमच्या सोबत लग्न करते. लावलं लग्न. 95 वर्षाचा नवरदेव, 18-20 वर्षाची नवरी. बापू डोळे नाहीत पुन्हा नवरदेवाला. लावलं लग्न. लावलं. काय भक्तीची ताकद मोठी होती च्यवनांची.
स्वतःच्या पत्नीच्या तपाच्या बळावर अश्विनी कुमारांचा आशीर्वाद प्राप्त झाला आणि चवनांना पुन्हा डोळे प्राप्त झाले. बाईन भिक्षा वाढली होती अश्विनी कुमारांना, सनत कुमारांना, अश्विनी कुमारांना भिक्षा वाढली. सनत कुमारांची ताकद फार मोठी. ज्यांचे पाय जमिनीवर टेकत नाहीत त्यांना सनत कुमार म्हणतात. वाची जा, कधी कधी वाची जा. मग स्वतः 52 वनस्पती एकत्रित केल्या आणि त्या वनस्पतीचं प्राशन केलं. त्याचं नाव च्यवन प्राश. प्राशन ज्यानं केलंय तो च्यवन, च्यवन प्राश. आपलं शास्त्र मुद्देसूद चलतंय, मुद्देसूद. फक्त खाणाऱ्या नालायकाला मुद्दे कळत नाहीत, हा भाग सोडून द्या. फार मोठी शिस्तता आहे आपल्याकडे, फार 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 मोठी शिस्तता. जे नाव भारत देशात एखाद्या वस्तूला ठेवलंय त्या नावाच्या पाठीमाग फार व्याप्ती असते. सरितां सरोभयं व्याप्तिनः जीवं सरसांस्ततेवच यतं जीवित्वं दातृत्वं सरा ओघम जलम सरिताः. 28 मुद्द्यातला एक मुद्दा. तिचं नाव सरिता म्हणजे नदी. असे नाव गोड आहेत, गोड गोड, फार शुद्ध नाव होते. शास्त्र द्रौपदी द्रोहाम जायते वैषम्यम तथा नैव हिता मात्रेषु रोमा भवम यतो द्रोहास्तित जायते पांचाळ सुकन्या इति नाम द्रौपदी. केसाच्या शेवटच्या टोका इतका सुद्धा जिच्याकडं द्रोह आणि वैषम्य नाही तिला म्हणायचं द्रौपदी. इतके नाव सुंदर, फार 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 सुंदर नाव, फार सुंदर नाव. व्याप्ती होती. सीता कणेश मात्रेण हा. शीतकळतून शीत, भाताचा शीत. सीता कणेषु तित मात्रेषु यत मात्रेषु भय व्याप्ती नैवाम विशुद्ध व्यवस्थिता इति नाम सीता. बकदालभ्यांचं चरित्र वाचा, लक्षात येते. तरी चांगले प्रमाण दिले आहे बुवा, तुम्ही लय मस्त प्रमाण दिले. लॉकडाऊनचा फायदा घेतला असा ना बघ. हा, आपण मोबाईलच हीच केले. विठाला विठाला जाऊ द्या. इतका अधिकार च्यवनांचा. आणि त्या च्यवनाला एका राक्षसाने पकडलं. राक्षसाने च्यवनांना पकडल्याच्या नंतर वासुकी नावाच्या सर्पाच्या नगरीत ठेवलं. आणि ते वासुकी नावाचा सर्प वरी राहत नव्हता. आतळे वितळम सुतळेषु तळातळे रसातळेषु पातालम यत उरंगाम वास्तव्यस्तते वजम. उरंग म्हणजे सर्प. त्या सर्पांचं वास्तव्य असणारं एक तळ आहे. त्या वासुकी नावाच्या सर्पाच्या नगरीमध्ये च्यवन नावाच्या मुनीला ठेवण्यात आलं. ताकद किती मोठी. इतराचा पाडकून याच्यावर सांगतोय. आयुष्य तर सौभरीचं लिहिता आलं नाही, त्याला जावं लागलं. आपल्या अभंगाला पुरावा तितकाच, ज्याचे आयुष्य नोहे लेखा. सौभरीचं आयुष्य लिहिता येत नव्हतं, तेही देखा निमाले. आता पुढचा इतराचा पाडकून एवढा पुरावा द्यायचा आणि बापू संपून टाकू, आहे की नाही. तुम्ही लांबून आले, रातची झोप नाही यायला, तरी एकच मंडळी आहे. विठाला विठाला वासुकी नावाच्या सर्पाच्या नगरीत बापू च्यवनांना ठेवल्याच्या नंतर वासुकीनं त्या राक्षसाला फोन लावला लँडलाईनहून. कारण पातळात रेन नसती ना, मोबाईल कसा चलल तिथं, तिथं रेन नसती, तिथं लँडलाईन होता, वायरचा फोन. हा म्हणलं निशाचरम वाच. हॅलो तेव्हा म्हणत नव्हते. हो, आमचे पाहुणे होते मिलिटरीमध्ये. ते मी तेव्हा नोकर होतो याला औरंगाबादला स्पेअर पार्टच्या दुकानावर. 520 रुपये महिन्यानं नोकरी करीत होतो मी. आता बी नोकर आहे, पण ज्ञानोबा आहे तुको भरायचा, त्याचं भजन करून आपली भाकरी खायची. आताही नोकरच, आता थोडाच मालक आहे. तर ते फोन केलं, आर्मी स्पीकिंग, म्हणजे आर्मीच्या ऑफिसमधून बोलतो. असं दुकानदाराला विचारलं, असं काऊन म्हण हेडपाट्यास तो. ते म्हणते तर आम्ही मिलिटरीतून बोलतो, स्पीकिंग म्हणजे बोल. असं इंग्रजी कळू लागली ना फिरू फिरू.
शिकल्यावरच कळत असं थोडंच अनुभवान कळत असतं माणसाला. लय मोठी बोलता येते पण कशाला इचकायचं. माझा मराठाची बोल अमृता तेही पैजा आयशे अक्षरे रसिके घरच्याचा इटन शेजाऱ्याचा भांग नीट कशाला इचकायचं. इठाला विठाला निशाचर वाच हे मी निशाचर बोलतोय. ए म्हणे बापू तो मथरा आणून घातलं ते घेऊन जाय. ते म्हणलं राहू दे वरले बेजार करायला राक्षस आहे. हो भजन करणाऱ्या लोकांची भीती वाटती पाप यायला. हो तुकाराम तुकाराम नाम घेता यमाची सुद्धा का थरथर कापती भजन करणाऱ्याची. राक्षसाची काय कथा. भजन करणाऱ्या माणसाची संगती भजन करणाऱ्या एका संन्याशाची संगती झाली वानरायला. मारुतीराय बी वानरच होते. भजन करणाऱ्या मारुतीरायची संगती झाली पाला खाणाऱ्या वानरायला. तर या पाला खाणार वानरायकडे राक्षसाईन बघितलं की मुक्त केले पिकुळा उदारिले मुक्त नामधारकाची भीती राक्षसायला सुद्धा आहे. भीती वाटली भीती भीती. रामायणामध्ये 8 राक्षस असे होते. गोरोबा काका पेन तशी लावली नाही पाहिजे खिशाला वकलीन ती पेन शर्ट खराब झालं. विठाला विठाला खांब सुटला होता खांब माणिक भाऊ. चहा जर कोण दिला ना बुवा चहा तर खालचं बूड आधी 10 बाऱ्या म्हातारो खाली पुशीत आहे तो चहा पेते. त्याला माहिती धोत्रावून शर्टावर डाग पडतो. हे तर जिल्ह्यापेक्षा तालुका मोठा झाला. नाही स्वच्छता काकाकून शिकायला पाहिजे पण काय करावं. पशुनायाम पदाश्रितो भक्षन्ति निशाचरो द्वापारे कृतेचु भया स्थित जायते निशाचरम. असे काय राक्षस होते की जनावराच्या खुरा पचित होते. किती दिवस खुरा उकळल्या बापूशीच त्यान म्या काय उकळल्या नाही तरी पण वाचनाचा अनुभव सांगतो बुवा त्या शिजत नाहीत पण त्या खुरा पचवायची ताकद राक्षसाच होती. इतके नालायक राक्षस सुद्धा भजन करणाऱ्या वानरायच्या संगतीत त्यांचा उद्धार झाला. चांगल्या माणसाची मूर्ख लोकांना भीती असते. राक्षसांनी सांगितलं भजन करणारं म्हातारं चवन खाली नेऊन ठेवा. तिथं ठुलं तर काय सांगितलं वासुकीनं. अरे बाप्पा आमच्या इथं सगळी आग लागली. हे म्हातारं जे दिवशी आमच्या इथं तुम्ही आणून ठुले ते दिवसपासून आमच्या दातातलं विष गायब आहे. हो विष संपत होतं विष. आणि सापाचं शस्त्र काय विष. सरपायला जर विष नाही असं जर तुम्हाला कळालं तर शेतकरी माणसं आसूड विकत घेणारच नाहीत. सरपाचाच आसूड करून फेतांबऱ्या पावल्या सरपाचा आसूड करतील. सरपाचा का भीती कशामुळे फक्त त्याच्या विषामुळे. आणि भरत बुवा हे विष चवनांच्या भजनानं संपत होतं. चवनाच्या चवन भजन करत होते रसातळात वासुकीच्या नगरीत. एकाही सापाचं विष राहिलं नाही. एकाही सापाचं. दृष्टांत संपला. ज्याच्या भजनानं विष संपत आहे आज ते चवन आहेत का. इतराचा पाड खोड इतराचा पाड खोड
किती भजन करणारे आहेत महाराष्ट्रात, तरी आपण केलेल्या भक्तीच्या बळावर माणसानं निर्माण केलेला कोरोना संपणं म्हणजे आपलं भजन कमी पडतंय. पण एका माणसानं भजन केल्याच्या नंतर सापाचं विष संपल तर विष एका नगरीतलं त्या माणसाला सुद्धा जावं लागले. मग इतराचा पाड कोण, काय कथा आहे आपली, आपल्याला तर दुपारा यम चपके देईन बसायच्या जागेवर. आणि राग आल्यावर माणसं बसायची जागाच हाणते. मला वाटतं पोलिस बी बसायच्याच जागा, आपल्याला काय तिथं मार खाचा वेळ नाही आली अजून, पण ते बी सुंदरीनच हाणतात म्हणून बसायचीच जागा. काय आपली कथा आहे. आणले ते उसने साज, 5 लोकांचं उसनं आणलंय, द्यावं लागतं विढोबार. मोठ्या श्रद्धेने लक्ष्मणराव, राजेभाऊ, दौलतराव, सुधाकरराव, भाऊसाहेब, सिद्धेश्वरराव या 6 सद्भक्तांनी ज्यांनी आपल्याला विश्व दाखवलं अशा पित्यांचं कैलासवासी अण्णाभाऊ रामभाऊ गीते यांच्या पुण्यस्मरणाच्या कार्यक्रमाचं आयोजन त्यांनी केले. या 6 सद्भक्तांना मनपूर्वक धन्यवाद. विश्वात्म्यात विलीन झालेले महान सद्भक्त अण्णाभाऊ यांना गोड असं चिरकाल अधिष्ठान त्या पितृलोकाच्या ठिकाणी प्राप्त हो आणि आपल्या 6 पुत्रांना गोड पितृलोकातून आशीर्वचन त्यांना मिळो ही पितृलोकाच्या चरणी प्रार्थना. इन्मखांबय सुदे सुदकालेषु प्रभांजन भययनो वैश्वानरो दधातु ददयो सरितां सरितभोगेषु पञ्चानन भयजनो गिरिजायां ततयेषु शुण्डादण्डेन जतक्रतो निधिपतो निधिजनो आपां पतियों निरानां वैश्वानरस्ततेषु स्ततक्रियानां पितृलोकेषु भयोः गयप्रजनः सर्वानां सरितभोगेस्ततयोः वैकुंठादि कैलासादिपत्योः सत्यं वसन्ति भयजनोः लोकत्रय लोकपालेषु न जायतो न सर्वानाम् अन्ना साहेब शर्मण्योः तत्र करिषतो विभूषितानां दण्डमुण्डभव सकलसुधाजति छन्दपराभव जायन्ते गिरिपदे सकलतिसुदत्तालातं गिरिजापतयं लोकत्रयं यक्षगन्धर्वादिति लोकपालभयविक्तालं आरुहासभयचन्दपदं भय जाये अनुरागी भय तपादुजायं तपश्चित्त भव सकलशिता चन्दनाम भय निष्ठो जनयो हितायतो जनहिताय च क्रतुञ्जना भव संगपरायण व्याप्तिजाय तनिच्छन्दवने